स्वामी म्हणतात, माझ्या लाडक्या बाळांनो, हा संदेश मनापासून ऐक आणि संदेश तुला कसा वाटला त्यानंतरच तू श्री स्वामी समर्थ लिही. कारण की आज तुझ्या मनात जे खळबळ चालू आहे, जी मनात तुझी अकांत चालू आहे, त्याच्यासाठीच मी तुला हा संदेश सांगत आहे. आणि या संदेशाचं तसंच पालन कर, जेणेकरून तुझं जीवन सुखमय आणि आनंदी होईल. मी आहे ना, नको काळजी करूस, फक्त हा शब्द लक्षात ठेव. कारण की हा ब्रह्मांड नायकाचा शब्द आहे आणि तो कधीच वाया जाणार नाही आणि तो कधीच असा एकटासुद्धा तू पडणार नाही बाळा. असा हा शब्द महत्त्वाचा आहे. असं म्हणणारी व्यक्ती फार कमी आयुष्यात असते आणि खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनात गेलेला जो काळ असतो तो निघून जातो आणि येणारा काळ आनंदाचा येतो. म्हणून अशा विश्वासू व्यक्तीवर म्हणजेच आपल्या स्वामींवर म्हणजेच माझ्यावर तू विश्वास ठेव आणि जगण्याचा मार्ग सुरळीत बनवून घे. बाळा, आयुष्य खूप बहुमूल्य आहे. आयुष्य नेहमी आनंदात जगायचं, कारण ते किती बाकी आहे कोणालाच माहीत नसतं. म्हणून येणारा प्रत्येक क्षण हा आनंदात जगायचा असतो. तोही हसत खेळत आपल्या कुटुंबासोबत. दुःख हे कायम असतं. आपल्या 7 जन्माचे दुःखसुद्धा आपल्याला ह्या जन्मात भोगावं लागतात. तर त्यांच्याकडे जास्त विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार करून आपल्याला जगायचं असतं बाळ आयुष्य. म्हणून आयुष्यात कधीच दुःखी होऊ नको. माझ्या चरणी तू आला आहे, माझ्या हृदयात तू जागा निर्माण केली आहेस, तर ती तुझी जागा तशीच राहील. आणि तुझा जो आत्मविश्वास आहे, अरे बाळा, आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा. कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देईल हे सांगता येत नाही आणि ते कधीच धोका देत नाही हा सुद्धा आत्मविश्वास मनात ठेवायला हवा. कारण की आत्मविश्वास मोठा असला ना, माणूस कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडतो आणि लढण्याचा मार्ग त्याला दिसतो. माझ्या बाळा, जगातील सर्वात भाग्यवान माणूस आहेस तू, ज्याच्याकडे मी आहे, माझा आशीर्वाद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्याकडे अन्नासोबत भूक आहे, अथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतले दुसऱ्यांना देण्यासाठी तुझ्याकडे ताकद आहे. तुझ्या ओंजळीतला तो देऊ शकतो असा तुझा स्वभाव आहे. तोच तर खरा माणूस आहेस. तर खरा माणूस का घाबरतोस तू? अरे, सत्य आहे आणि सत्य हे नेहमी जिंकत असते, हा विश्वास ठेव. कारण की सत्याला कोणी हरवू शकत नाही आणि तू सत्य मार्गावर चाललाच आहे. माझा जो भक्त असतो तो सत्यच मार्गावर असतो. तोच माझ्या चरणांपर्यंत येतो आणि तोच माझ्या अधीन होतो आणि तोच माझ्या स्वामी सेवेत येतो आणि मी त्याला निवडलेला असतो. कारण तो इथपर्यंत येतो, त्याला सांभाळायची जबाबदारी माझी असते. म्हणून तू खचून जाऊ नकोस. नित्यनियमाने एकाग्र मनाने सेवा करतोस ना, तर घाबरतो कशाला? जेव्हा तू माझी सेवा करतोस तेव्हा माझं तुझ्याकडे लक्ष असतं. म्हणून तर मी तुझा हात धरला आहे. तुझा हात मी आयुष्यात कधी सोडणार नाही आणि तुझा विश्वास कधी डगमगू देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्याच पाठीशी आहे आणि सदैव तुझ्या पाठीशी राहील. मी सर्व भक्तांचं कल्याण करतो, कारण मला त्यांचं कल्याण करण्याचा मला खूप महत्त्वाचा जो भाग आहे तो पूर्ण करायचा आहे आणि त्यांचं आयुष्य मला पूर्ण करायचं आहे. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणायचं आहे आणि तुझ्यासुद्धा आयुष्यात सुख समृद्धी येणार आहे. हा विश्वास धरून चल आणि सेवा करत राहा. तुझ्या निमित्ताने दुसरे सेवेकरी जोड, जेणेकरून तुला तुझ्या कर्माचे फळ लगेच मिळायला सुरुवात होईल. आणि एक सेवा झाली की दुसरी सेवा लगेच करत राहा. निःशंकपणे सेवा कर. काही मनात शंका आणू नको आणि कर्तव्याला कधीच बाजूला सारू नको. तुझं कर्तव्य पार पाडत सेवा करत राहा. आयुष्य खूप आनंदी सुखी होईल. जी गोष्ट तुला मनात येईल ती तुझी पूर्ण होत चालेल. हे एवढं लक्षात ठेव. मनापासून केलेली सेवा कधीच वाया जात नाही बाळा. शुभम भवतु. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कल्याण वसू. सुखी राहा, आनंदी राहा. माझा सदैव तुला आशीर्वाद आहे.